अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. देवतीही बळे धरिला सायाशे, देवतीही बळे धरिला सायाशे, करोनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिची झाले. तुका म्हणे याशी नचले तातडी, तुका म्हणे याशी नचले तातडी, अनुभवे गोळे येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धाव घाली आई, धाव घाली आई, आता पहा ती सकाळी. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हुंपुटी. देवतीही बळे धरिला सायाशे, करोनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या देवाला प्राप्त करण्याकरता आम्ही कोणत्या साधनाचा स्वीकार केला, त्या साधनाच्या संबंधाने या अभंगातून विचार प्रगट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त बिकिनकेरे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आणि त्या उत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आहे. त्या नवरात्रीतला कालाविता म्हणजे आजची अष्टमी. नियमाप्रमाणे आज नवरात्रातला जागर आहे बरं का, सप्ताहातला नाही, नवरात्रातला. उद्या नवरात्र, देव उठतात उद्या, तेव्हा आज देवीचा जागर आहे. पण सप्ताहाचा जागर नसल्यामुळं जागराचा विचार करायचा नाही आपल्याला. का मधला कालावधी आहे. पण सर्वत्र हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि तो करत असताना त्याला वैदिक बैठक आहे बरं का. किंबहुना आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये जे उत्सव केले जातात, जे सण केले जातात, ते वेदानुमोदित आहेत बरं का. वेदाला अनुसरून आहेत. त्याला वेदाची बैसक आहे. किंबहुना ज्या देवतेची वेदाने स्तुती केलेली आहे, त्या देवतेची जर उपासना केली तर ती उपासना सफल होते बरं. किंबहुना ती देवता आपल्या जीवनामध्ये काहीतरी कल्याण करू शकते म्हणून इतर देवतेचा निषेध केलेला आहे. शेंद्र्या हिंद्र्या देवतेचा बरं का. म्हणून वैदिक परंपरेला धरून हे उत्सव आहेत आणि ते आपण सर्वांनी केले पाहिजेत. आता तो उत्सव करायचा म्हणजे नेमकं काय,
एक त्याची साधना आहे, एक उपासना आहे. ती साधना कशा करता करायची आहे? त्या देवतेची प्रसन्नता मिळवण्याकरता करायची. टाइमपास म्हणून नव्हे बरं का, वेळ घालवण्याकरता नव्हे. त्या देवतेचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये व्हावा, लक्षात ठेवा. दोन अनुग्रह सांगितलेत, एक गुरूंचा अनुग्रह आणि एक देवतेचा अनुग्रह. आणि तो अनुग्रह होण्याकरता त्याची साधना करावी लागते. गुरूंची अनुग्रह प्राप्त होण्याकरता गुरूंची सेवा करावी लागते. तसं त्या देवतेचा अनुग्रह नाम प्रसन्नता प्रसाद मिळण्याकरता सुद्धा काही साधना करावी लागते. मग ती साधना कोणती? नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा. 9 प्रकारची भक्ती सांगितली आणि त्या 9 प्रकारच्या भक्तीतला एखाद्या भक्तीचा तरी स्वीकार करावा बरं का. 9 पैकी 9 आपल्याला भक्ती करता येणं शक्य नाही. एकाचा मेळ जीवनात लागत नाही. 9 प्रकारची भक्ती करणं इतकं सोपं नाही. पण एखादी भक्ती तरी जीवनामध्ये करावी जी आपल्याला झेपेल ती बरं का. जी आपल्याला झेपेल ती. अमुकच 9 प्रकारच्या भक्तीमध्ये करा असं सांगितलेलं नाही. कारण तुकोबारांनी वर्णन केले या 9 प्रकारच्या भक्तीपैकी एखाद्या भक्तीचा जो जीवनामध्ये स्वीकार करतो, साधना करतो, तोच खरा पारमार्थिक आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, 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 भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. हा, भक्ती जाणे तोची शुद्ध. जीवन शुद्ध होण्याकरता भक्ती करायची का जो भक्ती करतो तो शुद्ध होतो? का शुद्ध होऊन भक्ती करावी? भक्ती जाणे तोची शुद्ध. ज्याने या भक्तीचा जीवनामध्ये स्वीकार केला तो खरा शुद्ध आहे बरं का. तात्पर्य त्या साधनाचा स्वीकार करावा आणि त्या साधनाचा स्वीकार करत असताना 9 प्रकारची भक्ती सांगितली. एका तरी भक्तीचा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे बरं का. मात्र नवरात्राच्या कालामध्ये जी भक्ती केली जाते ती कोणती भक्ती केली जाते हो? कोणती केली जाते? काय 9 दिवसात तुम्हाला ऐकायला मिळालं नाही कुठं? कोणी सांगितलंच नाही. अर्चन भक्ती. अर्चन म्हणजे पूजा. हा, या नवरात्रामध्ये त्या पूजेला फार महत्व सांगितलं बरं का. हा, रोज एक रूपामध्ये त्या देवीची पूजा असते. रोज एका रूपामध्ये देवीची पूजा असते. हा, म्हणून
भक्तीचा विचार आला ना. अर्चन भक्तीचा विचार आलाय. कुठं आलाय? करिता देवार्चन घरा आले संतजन. तुम्ही अर्चन म्हणजे देवाची पूजा करायलाय. आणि देवाची पूजा करत असताना जर कोणी साधू आला तर ती पूजा थांबवावी आणि साधूचा स्वीकार करावा. अर्चन तिथं उल्लेख आलाय बरं का. म्हणून या नवरात्राच्या कालावधीमध्ये अर्चन भक्तीचं महत्व सांगितलेलं आहे. आणि भक्ती करण्याकरता पावित्र्य पाळावं लागतं. पावित्र्य पाळावं लागतं म्हणजे स्नान केल्याशिवाय पूजा करू नये. ब्राह्ममुहूर्तावरती पूजा करावी. नवरात्रामध्ये कमीत कमी प्रातः कालामध्ये तरी स्नान करावं. हा, त्यातल्या त्यात नवरात्री करीनी तरी करावं. नवरात्राच्या कालावधीमध्ये सूर्योदय होण्याच्या आधी तरी करावं. म्हणजे या पूजेचं पावित्र्य सांगितलेलं आहे. म्हणजे भक्तीचा विचार मांडत असताना 9 प्रकारची भक्ती सांगितली आणि ती अर्चन भक्तीला महत्व अधिक दिलेलं आहे बरं का. म्हणजे हा नवरात्राचा कालावधी म्हणजे हा एक भक्तीचा उत्सव आहे. आणि त्या भक्तीच्या उत्सवातून सर्वांच्या मनाला एक स्थिरता, मनाला एक शुद्धता आणि मनाला एक स्थैर्यता प्राप्त व्हावी. 3 गोष्टी. परमार्थ करण्याकरता मन शुद्ध पाहिजे, मन स्थिर पाहिजे आणि मन धैर्य संपन्न पाहिजे. धैर्य लागतं. धैर्य, शुद्धता लागते आणि त्या साधनेतून ती प्राप्त होते. जर धैर्यता प्राप्त झाली, स्थिरता प्राप्त झाली, शुद्धता प्राप्त झाली आणि अशी जर आपण साधना केली तर त्या साधनेतून आपल्याला देव आपलासा करता येतो. देवाचा अनुग्रह प्राप्त करून घेता येतो. आणि तो करून घेणं प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. या भावनेतून साधू संतांनी एक समाजाच्या समोर विचार मांडला. बाबांनो, ही भक्ती करत असताना, ही साधना करत असताना त्या साधनेच्या मागे उद्देश काय? देव आपल्याला आपलासा झाला पाहिजे. देवाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. भक्ती करणं म्हणजे देवाची प्राप्ती नव्हे, ती साधना आहे. साधना आहे. पण त्या साधनेच्या द्वारे देव आपलासा करायचा आहे. मग साधनेच्या द्वारे देव आपलासा करण्याकरता ती साधना कशी पाहिजे? बळकट पाहिजे. साधना करणारा बलवान पाहिजे. निवळटाचं काम नाही बरं का. म्हणजे त्या देवाला आपलंसं करण्याकरता साधनेचं बळ पाहिजे. साधनेचं बळ पाहिजे. आणि साधना करण्याकरता साधना करणाऱ्याच्या अंगात बळ पाहिजे बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे बाबानो, भांडण करण्याकरता जर बळ लागतं तर देवाला प्राप्त करण्याकरता बळ लागत नाही का? बळेन भवेन शक्ती भक्ति
न शक्ती बोलू नये. भांडण्याकरता बळ लागतं. बळ असेल तर भांडणात पडावं, बळ नसेल तर भांडणाच्या भानगडीत पडू नये. इदन्न मम इति श्री ज्ञानेश्वर महाराज उवाच. मी तुम्हाला का भांडणं करा म्हणून सांगण्याकरता आलेलो नाही. बळाचं महात्म्य सांगतात ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात भांडण करण्याकरता सुद्धा बळ लागतं. बळ नसेल तर भांडण सुद्धा करता येत नाही बरं का. मग बळ लागतं. मग कुणी म्हणेल भांडण करण्याकरता बळ लागतं आणि देव आपलासा करण्याकरता बळ लागतं. पण जे भांडण करण्याकरता बळ लागतं ते बळ मात्र देवाच्या प्राप्तीला उपयोगी पडत नाही बरं का. ते बळ उपयोगी पडत नाही. म्हणून बळाच्या बाबतीत बराच विचार शास्त्रांनी मांडलेला आहे. एक लौकिक बळ आणि दुसरं अलौकिक बळ. लौकिक बळाने प्रपंच करता येतो, अलौकिक बळाने परमार्थ करता येतो बरं का. इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं चालत नाही, चालत नाही. प्रपंच करण्याकरता बळ लागतं, लौकिक बळ लागतं. लक्षात ठेवा, लौकिक बळ नसेल तर प्रपंच करता येत नाही. किंबहुना कोणत्याही क्षेत्रामध्ये जर कार्यसिद्धीला जावं असं वाटत असेल काही ना काहीतरी लौकिक बळ लागतं. लौकिक बळ असल्याशिवाय कार्यसिद्धीला जात नाही. तुम्हाला सत्ता प्राप्त करायची आहे, एखादं पद प्राप्त करायचं आहे, बळ लागतं, बळ लागतं. तुम्हाला व्यापार करायचा आहे, बळ लागतं. म्हणजे बळाशिवाय कोणतंही कार्यसिद्धीला जात नाही. म्हणून रोजच्या व्यवहारामध्ये जे बळ सांगितलं ते लौकिक बळ बरं का. लौकिक बळ. तुम्हाला व्यवहारामध्ये मान मिळवायचा असेल तरी बळ लागतं. कुस्ती खेळायची आहे, बळ लागतं, पण लौकिक बरं का. पण परमार्थाची साधना करत असताना जे बळ लागतं ते अलौकिक बळ लागतं. नवे नवे काही अंशाने परमार्थाच्या बाबतीत काही गोष्टी करता लौकिक बळाचा विचार केलाय बरं का. परमार्थाची साधना करण्याकरता शरीराचं बळ पाहिजे ना. शारीरिक बळ नसेल तर तुम्ही परमार्थ करू शकत नाही. शारीरिक बळ नसेल तर परमार्थ करू शकत नाही. कीर्तनात 2 तास उभं राहायचंय, भजन करायचंय, नाचायचंय, उड्या मारायच्या आहेत, बळ पाहिजे का नाही. बळ असल्याशिवाय नाही करत. बळ नसेल तर हे करता येत नाही. परमार्थाचा आनंद भोगता येत नाही. म्हणजे काय अंशाने शारीरिक बळाचा विचार परमार्थामध्ये केलेला आहे. पण एखाद्याच्या जीवनामध्ये शारीरिक बळ नसलं तरी चालेल, पण मानसिक बळ पाहिजे, बौद्धिक बळ पाहिजे. मानसिक पाहिजे. एखाद्याचं शरीराने बळ नसेल पण मनाचं बळ चांगलं असेल तर परमार्थाला ते फार महत्वाचं आहे बरं. फार महत्व आहे, लक्षात ठेवा. बुद्धीच्याही बळाचा विचार मांडलेला आहे. म्हणजे शारीरिक बळापेक्षा मानसिक बळापेक्षा बौद्धिक किंबहुना ही लौकिक बळ आहेत बरं का. लौकिक बळ आहेत. म्हणजे लौकिक बळाने काही अंशाने परमार्थाची साधना करता येते, पण त्याच्या पुढे जो बळाचा विचार मांडला तो अलौकिक बरं का. अलौकिक. अलौकिक शब्द का वापरला आणि लौकिक शब्द का वापरला? ज्या बळाने आत्मवस्तू प्राप्त केली जाते त्याला अलौकिक म्हणावं, आणि ज्या बळाने अनात्म वस्तूचा स्वीकार केला जातो त्याला लौकिक बळ म्हणावं. लौकिक बळाने ज्या वस्तू प्राप्त होतात त्या टिकाऊ नाहीत बरं का. टिकाऊ नाहीत.
पण अलौकिक बळाने ज्याला प्राप्त करायचा तो आहे कसा? तो अलौकिक आहे. अलौकिक आहे, लक्षात ठेवा. अलौकिक आहे म्हणजे इंद्रिय अगोचर आहे. इंद्रिय अगोचर आहे, लक्षात ठेवा. अतिंद्रिय आहे. परमात्मा अतिंद्रिय आहे. आणि अतिंद्रिय असल्यामुळे त्याला जे बळ लागतं ते अलौकिक बळ लागतं, लक्षात ठेवा. हा, तिथंही बाकीची बळ, शारीरिक बळ, मानसिक बळ, बौद्धिक बळ तिथपर्यंत पोचू शकत नाहीत. का पोचू शकतात? मन वाचा तीत तुझे रूप, मन वाचा तीत तुझे स्वरूप, मन वाचा तीत तुझे स्वरूप, मन वाचा तीत तुझे स्वरूप, मन नियमाप, मन नियमाप भक्ती केली, भक्ती नियमापे मोदी तो आनंद, भक्ती नियमापे मोदी तो आनंद, मनवाचा पितो मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप, मनोनियामाप भक्ती केली. अलौकिक आहे परमात्मा, अतिंद्रिय आहे, इंद्रिय अगोचर आहे. मग इंद्रिय अगोचर असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी इंद्रियाचं बळ लागू पडेल, पण प्रपंच करण्याकरता मात्र ते बळ लागतं बरं का. प्रपंच करण्याकरता ते बळ लागतं. म्हणून दोन्ही प्रकारचं बळ असावं, दोन्ही प्रकारचं बळ असावं, लक्षावं. लौकिकही बळ असावं आणि अलौकिकही बळ असावं. समजा जर आपल्याला देव प्राप्त करून घ्यायचा असेल, जीवनामध्ये लौकिक बळ आपल्याला मिळवता नाही आलं तर कमीत कमी अलौकिक तरी बळ मिळवावंच लागेल. अलौकिक बळ प्राप्त करावं लागेल आणि त्या बळाशिवाय देव आपल्याला प्राप्त करता येत नाही, आपलासा करता येत नाही. का? महाराज म्हणतात, आतापर्यंत ज्यानी ज्यानी देव आपलासा केला तो बळाच्या साह्यानेच केला. बरं, बळाच्या साह्यानेच केलेला आहे. ज्ञानोबराय सहज बोलून गेले बरं का.
ज्ञानोबा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जन्माला आला, त्याकरता काय करावं लागलं? माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तयाचे हे महाद्वीप पातलो प्रभू. अनंत कल्प सत्य बोलण्याचं तप केलं, त्यातून बळ निर्माण झालं. एवढाच मुद्दा सांगायचा. म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्रकट होण्याकरता बळ लागतं. ज्ञानेश्वरी सांगायला बळ लागतं नाही, प्रकट करण्याकरता. हा, ती प्रकट करण्याकरता, साधनेतून ती प्रकट झालेली आहे. हा, तात्पर्य बळ. तेव्हा परमार्थामध्ये दोन्ही बळाचा विचार मांडलेला आहे. त्यातल्या त्यात अलौकिक बळाला फार महत्व दिलेलं आहे. आणि अलौकिक बळाचा विचार मांडत असताना त्या बळाच्या सामर्थ्याने आतापर्यंत अनेकांनी देव आपलासा केला बरं का. ज्यांनी ज्यांनी देव आपल्या अलौकिक बळाने आपलासा केला, त्यांच्याकडे फारसं लौकिक बळ नव्हतं. लौकिक बळ नव्हतं बरं का. म्हणून दोन्ही बलाचा विचार जर केला तर अलौकिक बळ श्रेष्ठ आहे का लौकिक बळ श्रेष्ठ आहे? तर लौकिक बळापेक्षा अलौकिक बळ श्रेष्ठ आहे बरं का. आणि हे बळ आजच्या भूतलावरती संतांच्या जीवनामध्ये होतं, भक्त जीवनामध्ये होतं, भक्त जीवनामध्ये होतं. नवे नवे आज समाजामध्ये आसुरी वृत्तीचे लोक आहेत. आसुरी वृत्तीच्या लोकांना जर बाजूला करायचं असेल तर कोणतं बळ लागतं? दैवी शक्तीचं बळ लागतं. एवढं काय विचार करायची गरज नाही. आसुरी त्याच्या विरुद्ध दैवी. आसुऱ्या वृत्तीला बाजूला करण्याकरता दैवी शक्तीचं बळ लागतं. हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी, हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाळी, 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 रावणाची दाढी जाळी. रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी. हनुमंत महाबळी दैवी शक्तीचं बळ आहे. रावण म्हणजे आसुरी शक्तीच्या बळाने संपन्न होता. हा, जेवढी आसुरी शक्तीचं बळ होतं तेवढ्याच बरोबरीच हनुमंतराच्या जीवनामध्ये दैवी शक्तीचं बळ होतं. हा, म्हणजे आसुरी शक्तीचा नाश करण्याकरता दैवी शक्तीच्या बळाची गरज आहे. आपण हा उत्सव करतोय म्हणजे कशाचा करतोय? दैवी संपत्तीचा. महिषासूर म्हणजे कोण? आसुर ना. आसुराला मारण्याकरता कोणाला यावं लागलं? दैवी शक्तीला प्रगट व्हावं लागलं. म्हणजे आसुरी शक्तीचा नाश करण्याकरता दैवीच बळ लागतं, बाकी उपयोगी पडत नाही. लक्षात ठेवा. म्हणून वर्णन करावं लागलं.
अनादि अंबिका भगवती, किंवा अनादि निर्गुण प्रगटली भवानी. त्या महिषासुराचा वध करण्याकरता त्या देवीला प्रगट व्हावं लागलं, म्हणजे अलौकिक बळाचा इथं संबंध आहे बरं का. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल तर बळ पाहिजे, बळ पाहिजे. कोणतं बळ पाहिजे? अलौकिक बळाचा विचार मांडलेला आहे. आता अलौकिक बळ कोणती त्याचा आपल्याला थोडासा शोध घ्यावा लागेल. इथं उल्लेख केलेला नाही आहे, उल्लेख केलेला नाही बरं का. तुकोबरनी अभंगामध्ये उल्लेख केला नाही, पण पुराणामध्ये शास्त्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. अलौकिक बळाच्याच सामर्थ्याने देव आपलासा करता येतो, इतर कोणत्याही साधनाने तो आपलासा करता येत नाही. मग महाराजांना विचारलं, कोणत्या अलौकिक बळाचा स्वीकार जीवनामध्ये केला पाहिजे? अनेक प्रकारचं बळ सांगितलेलं आहे, अनेक प्रकारचं बळ सांगितलेलं आहे. त्यापैकी काही बळाचा जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे बरं का. जर परमार्थ करायचा असेल तर परमार्थ करणाऱ्याच्या जीवनामध्ये पहिलं बळ पाहिजे. कोणतं? विवेकाचं. पहिलं बळ विवेकाचं लागतं आणि दुसरं बळ वैराग्याचं लागतं. विवेक बळाने संपन्न असेल तरच परमपद बळ. परमपद बळ वैराग्याचे. परमार्थामध्ये पहिलं बळ लागतं ते विवेकाचं. विवेकाचं बळ असेल तर परमार्थ करता येतो, विवेकाचं बळ नसेल तर परमार्थ करता येत नाही बरं का. आता विवेकाचं बळ लागतं ते मिळतं कुठं? कुठल्या मार्केटमध्ये? कुठल्या मार्केटमध्ये मिळतं? कुठल्या ठिकाणी मिळतं? आता ते अलौकिक बळ आहे, ते लौकिक जीवनातून प्राप्त करता येईल का? माझा मुद्दा लक्षात ठेवा बरं का. विवेकाचं बळ म्हणजे अलौकिक बळ आहे का? सगळ्यांच्या जवळ ते सहज प्राप्त होत नाही, सजासजी ते मिळवता
येत नाही, लक्षात ठेवा. सहजासहजी विवेकाचं बळ मिळवता येत नाही. मग ते विवेकाचं बळ मिळतं कुठं? संतांच्या ठिकाणी. संत ते विवेकासनी संतांच्या संगतीमध्ये. संतांच्या संगतीमध्ये. संतांच्या संगतीत गेल्याशिवाय विवेकाचं बळ निर्माण होत नाही. पुढाऱ्याच्या संगतीत गेल्याशिवाय पुढचं संगत तिथं बळ मिळतं, म्हणजे व्यवहारामध्ये बरं का. पण परमार्थामध्ये जर आपल्याला बळ मिळवायचं असेल तर कुठं गेलं पाहिजे? संतांच्या जवळ. संत ते विवेक. म्हणून ज्ञानोबांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना हेच वर्णन केले. काय वर्णन केले? माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंनी मला विवेक प्राप्त करून दिला, आणि विवेक प्राप्त करून दिल्यामुळे विवेक आदरू, विशेष आदरू विवेकावरी. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, नि विशेषे अत्यादरू विवेकावरी. सद्गुरूंनी माझ्या जीवनामध्ये सदसद विवेक जागा केला, आणि परिणाम माझ्या अंतःकरणामध्ये विवेकाविषयी अति आदर निर्माण झाला बरं का. म्हणजे पहिलं बळ निर्माण व्हावं लागतं. म्हणून तर परमार्थाच्या अधिकाराचं लक्षण सांगत असताना पहिलं लक्षण आहे काय? तो विवेकानंद पाहिजे, नावाने नव्हे, त्या गुणाने. त्या गुणाने. विवेकाने संपन्न पाहिजे, लक्षात ठेवा. विवेकाने संपन्न असेल तरच त्याचा परमार्थ पूर्णत्वाला जाऊ शकतो. फार मोठं बळ आहे विवेकाचं, लक्षात ठेवा. आणि ते विवेकाचं बळ निर्माण होण्याकरता काय करावं लागतं? साधना करावी लागते. साधना करावी लागते म्हणजे नेमकं काय करावं लागतं? त्याचा सतत विचार करावा लागतो. सतत त्याचा विचार करावा लागतो. आणि तो सतत विचार संतांनी समाजाच्या समोर मांडलेला आहे. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार, फलकट तो संसार. भगवंत ऐसे फलकट तो संसार येते सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिषे जना सहित. पण परमार्थात कशाची वृद्धी करायची आहे? पहिली विवेकाची. आमच्या जीवनामध्ये हेच ऊन आहे बरं का, हेच ऊन आहे. परमार्थामध्ये पहिल्यांदा बळ मिळवा. कोणतं बळ मिळवा? विवेकाचं. विवेकाचं बळ मिळवणं म्हणजेच वारकरी होणं. निषिद्धाचा त्याग करा आणि विहिताचा अंगीकार करा. विवेकच आहे ना. पहिला आग्रह आहे होय होय. का? गळा रिकामा आहे म्हणून. गळा रिकामा आहे म्हणून नाही. पहिला हे बळ मिळवा. पहिल्यांदा हे बळ मिळवा.
हे बळ असेल तर तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. संबंध आहे बरं का तिथं. पण पहिलं बळ विवेकाचं बळ पाहिजे. आणि असं विवेकाचं बळ ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्या बळाने त्यांनी देवाला आपलंस केलं. म्हणून तिथं पहिला निर्देश करायचा, उल्लेख केलेला नाहीये. उल्लेख केलेला नाही. मग त्यांनी कोणत्या बळाने, त्या बळाने म्हणजे कोणत्या, त्या बळाने विवेकाच्या बळाने देव काय केला, धरला. तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. देवते बळे धरला माया, 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 देवते बळे धरला माया. करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, 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 पूर्वपक्षी धातू भिकारीले जग, पूर्वपक्षी धातू भिकारीले जग. नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, 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 रबर जशी आपण ताणतो तसे शब्द ताणायचे नाही. करुणिया नाश उपाधीचा, 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 उपाधी असं नाही. करुणिया नाश उपाधीचा, देवती ही बळे, त्या बळाने, त्या बळाचा नामोल्लेख केला नाही. म्हणजे कोणी म्हणजे का केला नाही, का केला नाही. जर बळाने देव जर त्यांनी आपला असा केला तर एका तरी बळाचा उल्लेख तिथं करायला पाहिजे होता का नाही केला. केला नाही. का केला नाही? तुकोबारांना वेळ मिळाला नाही. तुकोबारांना वेळ मिळाला नाही म्हणून केला नाही. तुकोबारांनी विचार केला, प्रत्येक बळाचा जर विचार करायला गेलो तर या बळानेच गाता भरेल, असा त्याचा अर्थ नाही बरं का. कारण बळ अनेक प्रकारचं परमार्थामध्ये सांगितलेलं आहे. एक विवेकाचं बळ सर्वांच्या जीवनामध्ये लागतंय, बरोबर आहे. पण अनेक प्रकारचं बळ सांगितलंय. एका एका बळाने देव अनेकांनी आपलासा केला म्हणून एकाच बळाचा निर्देश करता येत नाही बरं का. काय सर्वांनी एकाच बळाच्या साह्याने देव आपलासा केला नाही. पहिल्यांदा विवेकाचं बळ जीवनाच्या सर्वांच्या जीवनामध्ये सारखं लागतं. पण त्याच्या पुढे काही भक्तांनी जीवनामध्ये जो बळाचा स्वीकार केला, एका एका बळाचा स्वीकार करून एका एका बळाने देव आपलासा केला बरं का. हनुमंतरायाने दास्य भक्तीच्या बळाने देव आपलासा केला.
दास्य भक्तीच्या बळाने. दास्य भक्ती करणं सोपं नाही. दास्य भक्ती करण्याकरता ब्रह्मचारी राहावं लागतं. ब्रह्मचारी राहावं लागतं बरं का. प्रापंचिकाचं हे काम नाही. उठ बस बस उठ बरं का स्वामीला सोडून जाता येत नाही. थांबा बायको काय म्हणते आणि मग तुमची सेवा करतो, नाही जमायचं. म्हणून दास्य भक्तीचं तुम्ही चिंतन पहा. एका एका बळाचा त्या भक्तीशी संबंध लावता येतो बरं का. तात्पर्य एका एका बळाने त्या देवाला अनेकाने आपलंस केलं. म्हणून कोणत्या बळाचा उल्लेख केला नाही, फक्त निर्देश केला देवतीही त्या बळाने बरं का. ज्या बळाचा ज्याने स्वीकार केला त्या बळाच्या साह्याने देव आपलासा केला. देव आपलासा केला म्हणून तो शब्द वापरला देवतीही बळे धरिला सायाशे. धरिला बरं का, बळाने धरला जातो. म्हणजे देवाला धरण्याकरता बळ लागतं. देवाला धरण्याकरता बळ लागतं. या शब्दाचा अर्थ देवाला धारण करण्याकरता बळ लागतं. धारण करण्याकरता बळ लागतं. जी हरी धरिला जी हरी धरिला जे हारे धरिला जे हारे धरिला पानी बिहारी धरे राम बिहारी धरे राम जी हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. जर दोराने जर देवाला बांधता येतं तर सगळ्यांना बांधता आलं असतं, पण नाही बरं का. धरणं म्हणजे लौकिक नाही बरं का, हे अलौकिक आहे. आणि तो परमात्मा अलौकिक आहे आणि अलौकिक परमात्म्याला धरण्याकरता धारण करायचं आहे बरं का. आणि ते साधनेतून निर्माण होणार बळ आहे.
आणि ती साधना म्हणजे कशी आहे, ती साधना सुद्धा निर्विकार स्वरूपाची आहे. कुठल्या साधनेला कलंक नाही बरं का, कुठल्या साधनेला कलंक नाहीये, लक्षात ठेवा. विवेक, विवेक म्हणजे शुद्धच आहे, तिथं कलंक नावाचा प्रकार नाही, दोषाचा संबंध नाही. वैराग्य, वैराग्य म्हणजे शुद्धच आहे, तिथं कुठल्या दोषाचा संबंध नाही. कुणी म्हणेल मला आत्ता कुठं अर्ध विवेक जागा झालाय, अर्धा व्हायचा आहे, ते काय असं नाही, ते पूर्ण अंगाने आहे बरं का, तिथं अपूर्णता नाहीये. तिथं दोषाचा संबंधच नाहीये. का दोषाचा संबंध नाहीये? ते साधनच तसं आहे बरं का, ते साधनच तसं आहे. आणि ते साधनच, ते बळच शुद्ध असल्यामुळं त्या शुद्ध बळाच्या सामर्थ्याने शुद्ध असलेला परमात्मा आपलासा करता येतो. त्याला धारण करायचं आहे. कुठं धारण करायचं आहे? अंतःकरणामध्ये. आणि ज्या अंतःकरणामध्ये धारण करायचं आहे, या साधनाच्या द्वारे ते अंतःकरण शुद्ध होतं. तपाने अंतःकरण शुद्ध होतं, नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध होतं, भजन करण्याने शुद्ध होतं, वारी करण्याने शुद्ध होतं, सत्य बोलण्याने शुद्ध होतं, व्रत करण्याने शुद्ध होतं. म्हणजे त्या बळाने अंतःकरण शुद्ध होतं. बळाने अंतःकरण शुद्ध झालं की त्या बळामध्ये तो सहज येतो बरं का, सहज येतो. त्याच्याकरता काही करावं लागत नाही, त्याच्याकरता काही करावं लागत नाही, फक्त ते बळच निर्माण करावं लागतं, बळच निर्माण करावं लागतं. म्हणून ज्ञानोबाराय बोलून गेले, जयाचे चोखटे मानशी मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. जेवढी म्हणून परमार्थामध्ये ही नाम साधन सांगितली, त्या साधनाच्या द्वारे शुद्ध होतं अंतःकरण. आणि अंतःकरणाची शुद्धता झाली की त्या शुद्ध अंतःकरणामध्ये तो परमात्मा धारण करता येतो, त्याला साठवता येतं, त्याला साठवता येतं. म्हणून इथं धरण शब्दार्थ धारण करणं, प्रत्यक्ष धरण्याची क्रिया नाही. का नाहीये? का तो इंद्रिय अगोचरच आहे. इंद्रिय अगोचर आहे. तुम्हाला तुमच्या अनुभवाचं सांगतो म्हणजे कळेल. लाईट ही त्या वायर मधून वाहते, वायर मधून वाहते बरं का. आता त्या लाईटला आत तांब्याची तार आहे ना, वरती कोटिंग आहे प्लॅस्टिकचं. का? कोणाचा हात लागू नये, कोणाचा हात लागू नये. मग त्याच्यामध्ये जी विद्युत आहे ती वाहते, ती दिसणारी आहे का न दिसणारी आहे? नाही दिसणार आहे. कुणी म्हणेल कशावरून त्याच्यामध्ये विद्युत आहे? हात लावून बघतो, हात लावून, हात लावण्याकरता गेलेला तो विद्युत स्वरूप होतो. विद्युत स्वरूप होतो, लक्षात ठेवा. त्याला स्पर्श करायचा नाही, फक्त याच्यामध्ये आहे एवढं मानायचं बरं का. मानायचं, लक्षात ठेवा. प्रत्यक्ष हात लावायला जायचं नाहीये. तसं परमात्मा जर त्या विद्युत मधला जर विजेचा प्रवाह दिसत नाही, भौतिक आहे, जर विजेचा प्रवाह दिसत नाही तर या जगतातला परमात्मा कसा दिसेल? त्याला जसं कोटिंग आहे त्यालाही कोटिंगच आहे बरं का. तो या जगतामध्ये भरलेला आहे, जगतामध्ये भरलेला आहे. तात्पर्य धारण करायचं आहे त्याला. आणि ते धारण करण्याकरता
बळ लागतं आणि पहिलं बळ लागतं विवेकाचं. विवेकाच्या बळाने देव धरिला. पण दुसरा मुद्दा महाराजांनी मांडलेला आहे, सायाशे. मी बळाची यादी आज तुमच्या समोर ठेवणार नाही. आपण बहुश्रुत आहात, बहुश्रुत आहात. नेहमी ऐकणारी मंडळी आहात. बहुश्रुत म्हणजे त्याचे दोन अर्थ होतात. एकाच वक्त्याचं सतत ऐकतात त्याला बहुश्रुत म्हणतात, आणि अनेक वक्त्यांचं ऐकतात त्यालाही बहुश्रुत म्हणतात बरं का. पण तुम्हाला ऐकून ऐकून बऱ्याच गोष्टी कळालेल्या आहेत, त्या फार सांगावा असं मला काय वाटत नाही बरं का. म्हणून एक बळ मी आपल्या समोर ठेवलं, विवेकाच्या बळाने. पहिलं बळ लागतं विवेक. एकदा विवेकाचं बळ जीवनामध्ये आलं ना, बाकीची बळ आपोआप येतात, आपोआप येतात बरं का. वैराग्याचं बळ येतं, इंद्रियांचं म्हणजे कुठलं, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, निग्रह. पुढं तितिक्षा येते. उपरम येतो, उपरन नव्हे उपरम, समाधान, हे सगळं येतं बरं का. एक विवेक जीवनामध्ये विवेकाचं बळ आलं ना, बाकीची सगळी बळ त्याच्या मागे येतात, त्याची बळ मग येतात. पण हे बळ निर्माण करण्याकरता फार कष्ट आहेत, फार कष्ट आहेत. म्हणून तिथं शब्द वापरला, धरिला सायाशे. एकाएकी बळ जीवनामध्ये येत नाही. शरीरावरती तेज येण्याकरता काय करावं लागतं? शरीरावरती तेज येण्याकरता काय करावं लागतं? कुणी म्हणे ब्युटी पार्लर मध्ये जावं लागेल. शरीरावरती तेज येण्याकरता योग साधना करावी लागते. योग साधना केल्यानंतर शरीरावरती तेज येतं. मग योग साधना ती 7 दिवसाची करावी लागेल का 60 वर्ष करावी लागेल? फार काल करावी लागते, फार काल करावी लागते. बर, ती योग साधना केल्यानंतर तेज निर्माण होतं. पण योग साधना करण्याकरता काय करावं लागतं? मर्यादित खावं लागतं, मर्यादित बोलावं लागतं, मर्यादित जागावं लागतं, मर्यादित लोकात बसावं लागतं. कष्टाचा का सोपा आहे? सायासाहेब लक्षात ठेवा. योग साधना करायची म्हटलं की तुम्हाला बुट्टीवर खाऊन चालायचं नाही. बंधन आली, बळ आलं त्याला, कष्ट आहेत लक्षात ठेवा. तेवढंच खायचं, अधिक खायचं, मर्यादितच झोपायचं. फार कष्ट आहेत, फार कष्ट आहेत बरं का. म्हणजे एखादं बळ जीवनामध्ये जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्या मागे त्या मानाचे कष्ट आहेत, त्या मानाचे सायास आहेत. सायासाशिवाय बळ निर्माण होत नाही. लगेच विचारसागर वाचला म्हणजे विवेकाचं बळ येत नाही. हे ग्रस्त कालच मी त्या सांगली जिल्ह्यात गेलो होतो कीर्तनाला. ती कीर्तनकार माझ्याबरोबर होते. म्हणजे महाराज मी 25 वेळा विचारसागर वाचला पण काही कळालं नाही म्हटलं. किती वेळा वाचला? 25 वेळा पारायण केलं. म्हणलं 25 वेळा पारायण करून तुम्हाला विचारसागर करणं आणि 25 वेळा पारायण जर केला असता ज्ञानेश्वरीचं काहीतरी मिळालं असतं. विचारसागर पारायण करून कळत नाही, पारायण करून कळत नाही. त्यानं सांगितलं. म्हणजे महाराज ते मला बोलले, संबंध म्हणले तुमचं भाग्य आहे, तुम्ही साखरे महाराजांच्या सहवासामध्ये विचार सागर ऐकला सा, आम्हाला सांगायला कोण नाही म्हणाले. ते
आम्हाला सांगायला कोण नाही. तुम्ही भाग्यवान आहात. कारण शुद्ध तत्वज्ञान सांगावं हे साखरे महाराज परंपरेनंच बरं का. आज आपल्याकडे म्हणजे संप्रदायामध्ये अनेक परंपरा आहेत, पण तत्वज्ञान सांगण्याची खरी शुद्ध परंपरा साखरे महाराजांचीच आहे म्हटले. तुमचं भाग्य आहे, तुम्ही महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहिला, तुम्हाला हे ऐकायला मिळालं. मुद्दा आपला आहे बळ. बळ सायास करावे लागतात. हा, सायाशाशिवाय बळ निर्माण होत नाही. होत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला जर त्या कुस्तीमध्ये काय काय मिळतं, पद मिळतात, काय काय नाव आहेत, केशरी, काय काय महाराष्ट्र केशरी, हा हा हिंद केसरी. कधी 4 कुस्त्या खेळल्यावर, 4 कुस्त्या खेळल्यावर नाहीये. हा, त्या मानाचा पैलवान होण्याकरता त्याला एवढे कष्ट करावे लागतात, एवढे कष्ट करावे लागतात. कमीत कमी 25 वर्षे ब्रह्मचारी राहावं लागतं. मी पैलवानाचं सांगलोय, परमार्थाचं नाही बरं का. तुम्ही पैलवानाला जाऊन भेटा. पैलवान होण्याकरता पहिलं त्यांनी सांगितलंय ब्रह्मचारी राहावं लागतं. जर पैलवान होण्याकरता ब्रह्मचर्य राहणं इतकं सोपं आहे का हो? कष्ट आहेत त्याच्यामध्ये, फार कष्ट आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे एखादं बळ जीवनामध्ये जर मिळवायचं असेल तर त्याच्याकरता कष्ट ना, त्याच्याकरता सायास आहेत. महाराज म्हणतात त्या देवाला प्राप्त करण्याकरता बळ लागतं, पण ते बळ जीवनामध्ये येण्याकरता त्या मानाचे सायास आहेत. सायास, त्या मानाचे सायास आहेत, त्या मानाचे फार कष्ट आहेत, लक्षात ठेवा, फार कष्ट आहेत. म्हणून तो शब्द वापरला, देवतीही बळी धरीला सायाशी. म्हणजे ते बळ निर्माण होण्याकरता हा त्या मानाचे सायास लागतात. सायासाने बळ निर्माण होतं. साया शब्दाचा कष्ट आहेत, आणि ते कष्ट कसे करायचे, कष्ट करायचे, एवढे कष्ट करायचे. ते कष्ट करत असताना त्या मानाची सहनशीलता पाहिजे. त्या मानाची सहनशीलता माझे कुरकुर करायचं नाही, कष्टावर कुरकुर करायचं नाही. हा, 2 तास कीर्तनात बसायचंय. मग कीर्तन बसायचं म्हटल्यानंतर मांडी घातली पाहिजे बरं. 2 तास मांडी हलवायची नाही. काही हो, काही हो. हा, कितीही खालचा दगड जरी त्या घोट्याला रुतायला लागला तरी मांडी मोडायची नाही. तेव्हा कुठं कीर्तनाचं फळ मिळतंय, तेव्हा कुठं कीर्तनाचं फळ मिळतं. आता आम्हाला श्रोतेच मिळत नाहीत, तो आम्ही म्हणतो कसं काय सणा, वर पाय केले तरी चालते, पण येऊन बसा, येऊन बसा. म्हणजे 2 तास कीर्तन ऐकण्याकरता, कारण मांडी घालून जर कीर्तन जर ऐकलं ना, विसरत नाही बरं का. जर मांडी घालून जर कीर्तन ऐकावं लागतं तर उभा राहणाऱ्याने कसं उभं राहायचं, कोळंब्यात. दीड पायावर नाही, उभारण्यामध्ये कष्ट आहेत का नाही. म्हणजे सायास करावे लागतात. हा, सायास केल्याशिवाय घडत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे ते बळ प्राप्त होण्याकरता त्या मानाचे सायास आहेत. हा, सायासाने बळ निर्माण होतं, सायासाने बळ निर्माण होतं. आणि एकदा ते सायासाने बळ निर्माण झालं ना, त्या बळाच्या सामर्थ्याने देव आपल्याला तो अंतःकरणामध्ये धारण करता येतो. देवती बळे धरीला सायाशी. कोणते सायास, ते बळ निर्माण होण्याकरता काही प्रतिबंध आहेत, काही प्रतिबंध आहेत. आणि तो प्रतिबंध जर कोणता असेल तर त्या प्रतिबंधाला इथं महाराजांनी नाव वापरले उपाधी.
काय वापरले? उपाधी. त्या उपाधीचा त्याग करावा लागेल. करोनिया नाश उपाधीचा. कोणती उपाधी? उपाधीचाही उल्लेख केलेला नाही. उपाधीचाही उल्लेख केलेला नाही. उपाधीचा त्याग करावा लागेल. कोणत्या उपाधीचा? कोणत्या? देहतादात्म्य उपाधीचा. साधकाची दशा उदास असावी. साधकाची दशा उदास असावी. साधकाची दशा उदास असावी. उपाधी उपाधी नसावी अंतर्बाह्य. उपाधी सांगितली. त्या उपाधीमध्ये दोन प्रकार सांगितले. एक आतली उपाधी, बाहेर आणि एक बाहेरची उपाधी. अंतर्बाह्य. म्हणजे ते बळ निर्माण होण्याकरता काही उपाधी आपल्या जीवनामध्ये आहेत. बाह्य उपाधीचाही त्याग केला पाहिजे आणि अंतर उपाधीचा त्याग केला पाहिजे. इथं जो विचार मांडलेला आहे तुकोबारांना सांगायचा आहे, इथं अंतर उपाधीचा विचार सांगायचा आहे बरं का. हा, अंतर उपाधीचा विचार सांगायचा आहे. करोनिया नाश उपाधीचा. बळ वाढवण्याकरता ज्या उपाधीचा प्रतिबंध आहे, बाह्य उपाधीपेक्षा अंतर उपाधीचा प्रतिबंध फार आहे. अंतर उपाधीचा प्रतिबंध फार आहे. कीर्तन ऐकायचं आहे. कीर्तन ऐकत असताना मनामध्ये जर विषयाची जर वासना जागी झाली तर कीर्तन ऐकलेलं डोक्यात राहत नाही. डोक्याच्या वरून जाते तो भाग वेगळा. पण ऐकून सुद्धा ते राहत नाही का? चित्तात विषयाची आसक्ती, त्यालाच म्हणतात काम. कामाच्या पुढचा आहे क्रोध, क्रोधाच्या पुढचा आहे लोभ. या परमार्थातल्या उपाधी प्रतिबंध करणाऱ्या उपाधी आहेत बरं का. हा, त्या उपाधी आहेत. आपल्याला बळाला प्रतिबंध करणाऱ्या उपाधी आहेत, लक्षात ठेवा. बळ निर्माण होण्याकरता आसक्ती विषयाची टाकावी लागेल, क्रोध टाकावा लागेल, लोभ टाकावा लागेल. ते का अंगावरचा शर्ट काढून टाकावा तसं टाकता येतं का? हा, जशी वीट कामगाराच्या हातून गवंड्याच्या हातात टाकता येते तशी टाकता येते का? हा, जसा चेंडू टाकावा तसं टाकता येतं का? हा, काम नावाचा हा फार मोठा उपाधी आहे, विकार आहे, उपाधी आहे, लक्षात ठेवा. क्रोध नावाचा विकार आहे पण उपाधी आहे. ही उपाधी प्रतिबंध करते. आमचं बळ परमार्थाचं का वाढत नाही? उपाधीचा प्रतिबंध आहे. आणि त्या उपाधीचा प्रतिबंध आहे. ज्याला खरंच हे बळ वाढवायचं आहे ना, त्यांनी एका एका उपाधीचा त्याग करावा लागेल. म्हणून तर नामदेव महाराजांनी देवाकडे तक्रार केली, देवा माझी तक्रार आहे तुझ्याकडे. कीर्तनी बैसता मन माझे गुंतले, विषय सुखा. प्रतिबंध आहे.
कीर्तनात बसलोय देवा, पण माझं मन विषय सुखामध्ये गुंतलेलं आहे. विषय सुखामध्ये गुंतलेलं आहे, लक्षात ठेवा. तिथंच काम म्हणतात बरं का त्याला. विषयाविषयी चित्तामध्ये निर्माण झालेली तीव्र इच्छा त्याला म्हणतात काम. पंचदशीमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या काम नावाच्या उपाधीचा त्याग करावा लागेल. ज्याला परमार्थाच्या साधनेतून विवेकाचं बळ निर्माण व्हावं वाटतं, त्याला काय करावं लागेल? ह्या उपाधीचा त्याग करावा लागेल, कामाचा त्याग करावा लागेल, क्रोधाचा त्याग करावा लागेल. परमार्थ करणाऱ्या जवळ हे चालत नाहीत. परमार्थ करणाऱ्या जवळ हे चालत नाहीत. आणि हे जर त्यांच्या जवळ असतील तर हे पारमार्थिक नव्हे. हे पारमार्थिक नव्हे. एखाद्याला परमार्थ करणाऱ्याला क्रोध येत असेल तर, लोभ जर असेल तर तो परमार्थाचा अधिकारी नव्हे. याचा त्याग करावा लागेल. आणि महाराज म्हणतात ते बळ निर्माण होण्याकरता आम्ही त्या मानाचे कष्ट केले आणि त्या उपाधीचा त्याग केला. करोनिया नाश उपाधीचा. तुकोबरायांच्या त्या साधनेमध्ये भंडाऱ्या डोंगरावरती महाराज एकांतात होते. आणि त्या एकांतामध्ये एक परस्त्री आली. आल्यानंतर तुकोबराय काय म्हटले? जाई ओ माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशे नयो, करोनिया त्याग उपाधीचा. तुकोबरायांना लोकांनी एवढा त्रास दिला तरी तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये कुठेही क्रोध जागा झाला नाही. करोनिया त्याग उपाधीचा. छत्रपती शिवाजी राजे नजराना घेऊन आले तरी तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये लोभ निर्माण झाला नाही. करोनिया त्याग. अवघड आहे. आम्हाला कीर्तन झाल्यानंतर नुसता नारळ दिलं तर बरं वाटत नाही. लोभ आहे आमच्या चित्तात. आम्ही आयुष्यभर कीर्तन करायला लागलोय, अजून आमचा लोभ गेला नाही. देव कसा धारण करणार आपण चित्तामध्ये हो? 2 तासाच्या कीर्तनामध्ये निर्माण झालेला लोभ आपल्याला सुटत नाही. कधी देव आपला असावा हे सोपं नाही बरं का. म्हणून महाराज म्हणतात त्या देवाला आपलंस करण्याकरता हे विकार रूपे येत नाही. विकार रूपी ही उपाधी आहे आणि या उपाधीचा आम्ही जीवनामध्ये त्याग केला. करोनिया त्याग उपाधीचा. एवढ्यावरती आम्ही थांबलो नाही. आणखी त्या देवाला आपलंस करण्याकरता आणखी काय केलं महाराज त्याचं पुढे वर्णन करतात. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. आणि हे करण्याकरता महाराज म्हणतात घाई करून चालत नाही. आम्हाला वाटते 2 तासात सगळं झालं पाहिजे. 2 तासामध्ये सगळं झालं पाहिजे. महाराज म्हणतात हे 2 तासाचं काम नाही, अनेक जन्माचं काम आहे. तुम्ही हे साधना करीत राहा. तुका म्हणी याशी नचली तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. विठोबा रघुमाई जय विठोबा कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव कुमारी
गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी। देवती ही बळे धरिला सायाशे, करोनिया नाश उपाधीचा। पण महाराजांनी एक इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्या देवाला आपलंस करण्याकरता बळ लागतं। ते बळ निर्माण होण्याकरता जो पहिला कालावधी आहे, त्या पूर्व कालावधीमध्ये काय केलं पाहिजे? हा विवेकाचं बळ निर्माण होण्याच्या आधीचा काळ पूर्व काल बरं। त्या कालामध्ये कमीत कमी दोन गोष्टीचा त्याग केला पाहिजे, एक धातूचा त्याग केला पाहिजे आणि एक जनाचा त्याग केला पाहिजे। धातूचा त्याग आणि जनाचा त्याग केला। पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, हे बळ निर्माण होण्याच्या आधीचा काळ त्याला म्हणतात पूर्व पक्षी, त्याला म्हणतात पूर्व पक्ष बरं का। त्या पूर्व पक्षामध्ये पूर्व कालामध्ये देवाची स्थापना करण्याच्या आधी ही जागा पवित्र करावी लागते, बरोबर आहे? जागा स्वच्छ करावी लागते। जागा स्वच्छ केल्यानंतर मंडप घालावा लागतो, मंडप घातल्यानंतर मग देवाची स्थापना करायची। आधी देवाची स्थापना आणि मग गावाची स्वच्छता आणि मग मंडप आहे का? त्याला पूर्व। म्हणजे इथं आधी ही जागा स्वच्छ करावी लागेल, मंडप घालावा लागेल आणि मग देवाची स्थापना करावी लागेल। तसं हे बळ निर्माण होण्याकरता पहिल्यांदा काय करावं लागेल? दोन गोष्टीचा धिक्कार करावा लागेल, जनाचा धिक्कार आणि धनाचा धिक्कार। धातू शब्दाचा अर्थ होतो सोनं चांदी, याला धातू म्हणतात बरं का। ज्याचा धिक्कार करायचा, याला स्पर्श करायचा, कमीत कमी हाताने तरी स्पर्श पहिल्यांदा करू नका। मनात आलं तर येऊन द्या, पण त्याला स्पर्श करू नका। कुणी द्यायला आलं तर नको म्हणा, कुणी पाया पडायला आलं तर नको म्हणा, कुणी पूजा करायला आलं तर नको म्हणा, कुणी सत्कार करायला आलं तर नको म्हणा। धिक्कारिले जन, आम्हाला वाटतंय कॅमेऱ्यात फोटो आला पाहिजे, हार ज्याला घातला त्याचा आणि घालणाऱ्याचा। पहिली पूर्वपीठिका निर्माण झाली पाहिजे, लक्षात ठेवा। लोकसंग्रह करण्याची वृत्ती राहता कामा नये, लोकसंग्रह करण्याची वृत्ती राहता कामा नये, लक्षात ठेवा। मग त्या जनाचा त्याग करायचा असेल तर काय केलं पाहिजे? जनापासून दूर राहिलं पाहिजे, जनापासून दूर राहिलं पाहिजे। जनाचा संबंध जीवनामध्ये येऊ द्यायचा नाही। ज्याला देव प्राप्त करायचा त्याच्याकरता चालले, ज्याला कीर्तन करायचं त्याच्याकरता नव्हे बरं काय। ज्याला देव प्राप्त करायचा आहे त्याच्याकरता हे चाललेलं आहे। देव प्राप्त करण्याकरता लोकसंग्रह चालत नाही आणि धनाचा संग्रहही चालत नाही, लक्षात ठेवा। या दोन्ही गोष्टीचा त्याने जीवनामध्ये धिक्कार केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे। प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले, काय बरोबर होतं? ऐश्वर्य सोडावं लागलं। ऐश्वर्य होतं ते सोडावं लागलं का नव्हतं ते सोडावं लागलं? होतं ते सोडावं लागलं। पांडवांना सुद्धा वनवास भोगावा लागला, त्यांनाही सोडावं लागलं। जनाचा संबंध ठेवता आला नाही, लक्षात ठेवा। जनाचा संबंध ठेवता आला नाही। जर वनवास भोगण्याकरता जर जनाचा आणि धातूचा त्याग करावा लागतो, देवाला
म्हणजे ज्याला देव प्राप्त करायचा आहे त्याला हे बरोबर घेऊन चाललं तर चालेल का? शक्य नाही. त्या गोष्टीचा त्याग करावा लागेल, लक्षात ठेवा. या गोष्टीचा त्याग करावा लागेल. म्हणून तुकोबराय फार परखड बोलले, फार परखड बोलले तुकोबर का. एकांती लोकांती पुरुषाशी स्त्रियाशी भाषण. हा, त्या दोन शब्द अध्यार होत आहेत बरं का, दोन शब्द अध्यार होत आहेत. एकांती लोकांती पुरुषाशी स्त्रियाशी भाषण. हा, आम्ही फक्त एवढंच घेतो, स्त्रियाशी भाषण करू नये, प्राण गेल्या जाण बोलू नये, कोणाशीच बोलू नये बरं का, कोणाशीच बोलू नये. ज्याला हे बळ निर्माण करायचा त्याच्याकरता चाललंय बरं का, बळ निर्माण करायचा. हा, त्या बळ निर्माण करण्याच्या पूर्वी ही पहिल्यांदा त्या साधनेचा पूर्व काल, हा, त्याच्याकरता कमीत कमी जनामध्ये बसू नका, धनाचा संबंध जीवनामध्ये ठेवू नका, धातूचा संग्रह जीवनामध्ये करू नका. तुम्हाला हे बळ प्राप्त करायचं असेल तर, बळ प्राप्त करायचं असेल तर, हा, त्याच्याशिवाय हे बळ निर्माण होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. हा, तुकोबरांच्या जीवनाकडे पहा, आपल्याला हे पाहायला मिळेल बरं का. हा, इतर संतांच्या मानाने तुकोबरांच्या जीवनाकडे एक विशेषत्व आहे. हा, तुकोबराय साधक जीवन जगले बरं का, साधक जीवन जगले तुकोबराय. प्रत्येक गोष्ट जी तुकोबरायने सांगितली या पद्धतीने तुकोबराय जगले. हा, यद्यपि ते संत होते, ते संत होते, पण त्या अवस्थेला जर आपल्याला जायचं असेल तर या पद्धतीनं गेलं पाहिजे. याचा एक आदर्श तुकोबराने आपल्या जीवनातून समाजाच्या समोर प्रगट केला. प्रत्येकाला जाता येतं बरं का. म्हणून तो पूर्व काल आहे, आणि त्या पूर्व कालामध्ये जनाचा आणि धातूचा धिक्कार केला पाहिजे. जनाचा धातूचा धिक्कार केला तर हे बळ निर्माण होईल, आणि ते बळ निर्माण झाल्यानंतर तो परमात्मा अंतःकरणामध्ये धारण करता येतो. आणि तो परमात्मा अंतःकरणामध्ये धारण झाला की ज्याला वा ज्याने धारण केला, महाराज म्हणतात तो आता काय झाला, स्वये जनार्दन, स्वये जनार्दन त्याची झाले. त्याला आता हे जन जन दिसायला तयार नाही. जन नोहे अवगा नारायण, जनी वनी अवगा देव. कशाचा परिणाम, हा, त्याने त्या अंतःकरणामध्ये देवाला धारण केलं. अंतःकरणामध्ये देवाला धारण केल्यामुळे आता तो स्वतः काय झाला, परब्रह्म स्वरूप झाला. हा, त्याला मी सच्चिदानंद स्वरूप आहे असा अनुभव आला. असा अनुभव आल्यामुळे त्याला जगामध्ये काय दिसायला लागलं, जनामध्ये तो परमात्माच दिसू लागला बरं का. स्वये जनार्दन त्याचे झाले. हे जनच आता त्याला जनार्दन रूप नाम परमात्म रूप दिसायला लागलं का, अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याला धारण केल्यामुळं. जे अंतःकरणामध्ये धारण केलं जातं तेच आपल्याला दुसरीकडे दिसतं. आपल्या चित्तात लोभ असेल तर वाटतं हा पण लोभीच आहे. आपल्या चित्तामध्ये जर पाप करण्याची इच्छा असेल तर आपल्याला वाटतं हा सुद्धा पापीच आहे. हा, आपल्याला काही कमिशन खायची सवय असेल तर ह्याला वाटतं हा सुद्धा कमिशनच खातोय. हा, जशी आपल्या अंतःकरणाची अवस्था तसंच आपल्याला जगामध्ये दिसतं. ज्यांनी देवालाच धारण केलं त्याला जगामध्ये देवच जनामध्ये दिसतो. महाराज आम्हाला दिसेल का, आज अष्टमी आहे, उद्या नवमी आहे, नवरात्र उद्या संपणार, आम्हाला 9 दिवसामध्ये दिसावं असं वाटतं. तुकोबाऱ्या म्हणतात 9 दिवसामध्ये आपल्याला दिसणार नाही, त्याला काही आपल्याला वेळ लागेल. म्हणून महाराजांनी शेवटी वर्णन केले, तुका म्हणे याशी न चले तातडी,
तुका म्हणे आशी नचले तातडी तुका म्हणे आशी नचले तातडी तुका म्हणे आशी नचले तातडी अनुभवे गोडी येईल करो अनुभवे गोडी येईल करो पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन अनुभवे गोडी येईल करो अनुभवे गोडी येईल करो तुकामने याशी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो एखाद्या माणसाला आजार व्हावा आजार झाल्यानंतर ते डॉक्टरकडे जावं डॉक्टरने त्याला तपासावं आणि सांगावं कमीत कमी 4 दिवस ॲडमिट करायला पाहिजे तो तपासणी करतो आणि औषध उपचार सुरू करतो पहिल्या दिवशी औषध देतो दुसऱ्या दिवशी येऊन विचारतो काय बरं वाटतं काय फरक पडलाय डॉक्टरने औषध दिलं खाल्लं रोग्याने अनुभव डॉक्टरला का रोग्याला रोग्याला डॉक्टर रोज येऊन विचारतो काय कालच्यापेक्षा थोडंसं बरं वाटतं ना तिसऱ्या दिवशी येतो कालच्यापेक्षा आज थोडं बरं वाटतं ना चौथ्या दिवशी येतो परत कालच्यापेक्षा आणखी थोडाच बरं वाटतं ना अनुभवे गोडे येईल कळो कोणी म्हणेल डॉक्टर साहेब हे 4 दिवस ॲडमिट करण्यापेक्षा 4 दिवसाच्या एका दिवशी गोळ्या खाल्ल्या तर चालायचं नाही तातडी याशी नचले तातडी याच पद्धतीनं त्या जो कोर्स गोळ्याचा सांगितला तो 7 दिवसाचाच पूर्ण करावा लागेल एका दिवशी खाऊन फरक पडणार नाही याशी नचले तातडी हा जेवढा काल त्या साधने करता जायला पाहिजे तेवढा गेल्यानंतर करणाऱ्याला त्याचा अनुभव येतो बर का आपण कुठपर्यंत आता आलोय खरंच आपल्या अंतःकरणातला काम गेलाय का क्रोध गेलाय का लोभ गेलाय का हा हे लोकांनी सांगायचं नाही हे आपल्यालाच कळतं आपण त्या अवस्थेपर्यंत आलं पाहिजे आणि त्या अवस्थेमध्ये येता 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 एका 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 हा त्या दोषाचा जर निग्रह होत गेला तर आपल्या जीवनामध्ये बळ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही अनुभवे गोडी येईल कळो म्हणून या पद्धतीनं ही साधना करा आणि अशी साधना केली तर आपल्याला सुद्धा आम्हाला जो अनुभव आला तोच तुम्हाला अनुभव येईल म्हणून महाराज इथं वर्णन करतात तुका म्हणे याशी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवती ही बळे धरिला सायाशे करोनिया नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिचे झाले तुका म्हणे याशी नचले तातडी अनुभवे गोडी येईल कळो पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाले वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा अभंगाचा भाव प्रकट करण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे आणि अशी साधना आमच्या जीवनामध्ये घडो. हे घडण्याकरता आमच्या जीवनामध्ये धैर्य टिकून राहो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला आपण पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम